नमस्कार मित्रांनो. देशभरात नीट, यूजीसी, नेट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परीक्षा सुधारणा विधेयक म्हणजे काय, विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार, पेपरफुटी करणाऱ्यांवर किती कठोर कारवाई होणार आणि सरकारने नवीन कोणते नियम आणले आहेत. चला मग सुरू करूयात. गेल्या काही महिन्यात देशभरातील अनेक स्पर्धा परीक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेषतः नेट, यूजीसी, एनईटी, इतर भरती परीक्षा यामध्ये पेपरफुटी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यामुळे लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. देशभर आंदोलन झाले. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले. काँग्रेससह विविध पक्षांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीनंतर परीक्षा अधिकाधिक सुरक्षित, पारदर्शक व्हावे यासाठी लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्याची तयारी करण्यात आली आहे. आता पाहूयात या विधेयकात महत्त्वाचे मुद्दे काय काय आहेत. पेपरफुटी हा गंभीर गुन्हा मानला जाणार, म्हणजे जो कोणी पेपरफुटीत सहभागी असेल त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई केली जाईल. पेपरफुटीत सहभागी विद्यार्थ्यांना किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षे परीक्षामधून डिबार करण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे. पेपरफुटी करणाऱ्या टोळ्या, एजंट आणि संबंधित व्यक्तींना किमान 7 वर्षांची शिक्षा आणि 90 कोटी रुपयापर्यंत दंड असा कठोर प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे. आतापर्यंत शिक्षा तुलनेने जुन्या कायद्यात कमी होती. नवीन विधेयकानुसार शिक्षा आणि दंड दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सरकार परीक्षा व्यवस्थेत अनेक तांत्रिक सुधारणा करणार आहे. यामध्ये सुरक्षित डिजिटल प्रणाली, प्रश्नपत्रिका वितरणात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, देखरेख वाढवण्यात येणार आहे, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया होणार आहे, उत्तरपत्रिका आणि इतर डेटा सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. सरकारचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हेच या विधेयकाचं मुख्य उद्देश आहे. या निर्णयावर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. काहींनी म्हटले आहे की पेपरफुटी आधी रोखायला हवी होती, तर सरकारचे म्हणणे आहे की नवीन कायद्यामुळे भविष्यात असे प्रकरण होणार नाही. एकंदरीतच जर हे परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाले तर पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, परीक्षा अधिक सुरक्षित होतील, विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. पण या सर्व नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच या कायद्याचा खरा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल. तुम्हाला काय वाटतं, हे नवीन परीक्षा सुधारणा विधेयक विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल का? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व करिअर विषयक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी